गंगापूर रोड येथील सरळ रेषा अलाइनमेंट बदलण्यासाठी नाशिक मनपाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीबाबत गंगापूर रस्ता विकास कृती समितीतर्फे निवेदन. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मनपाच्या जाहीर निवेदनात गंगापूर रोडचा काही भाग सरळ रेषेत जोडण्यात यावा या निर्णयाला गंगापूर रस्ता विकास कृती समितीतर्फे विरोध करण्यात आला असून बॉबी हॉटेल तेथील काही हॉटेल व्यावसायिकांच्या येणाऱ्या ग्राहकांमुळे रस्त्यावरच वाहन उभे होत असल्याने वाहनांची कोंडी व नागरिकांना त्रास तसेच जीव धोक्यात घालून परिसरातील नागरिक दुचाकीवर येऊन प्रवास करत आहेत. गंगापूर रस्त्याच्या 4 ते 5 ठिकाणी मोठी वळणे असून ती भौगोलिकदृष्ट्या प्रथमपासून तशीच असून नाशिकच्या सौंदर्यात ती भर घालत आहेत. मनपाने जाहीर केलेल्या गंगापूर रोडची सरळ रेषा अलाइनमेंट बदलल्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांच्या जागांचा प्रश्न देखील निर्माण होणार असून त्यांच्यावर अन्याय होणार आहे. गंगापूर रोडवरील वळणाच्या रस्त्याचा सरळ रेषेत जोडण्यासाठी येथील काही लोकप्रतिनिधी आणि मनपाच्या अधिकाऱ्यांचा वैयक्तिक फायद्यासाठी हे काम करण्यात येत आहे. त्यासाठी नाशिक मनपाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीबद्दल विचार करून याचा बदल करावा. नाशिकच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या गंगापूर रस्ता हा भौगोलिकदृष्ट्या जसा आहे तसाच ठेवून उलट या रस्त्याच्या आजूबाजूला सुशोभीकरण करून आणि रस्ते दुरुस्ती करून नागरिकांच्या सोयीने करण्यात यावे. गंगापूर रोडची सरळ रेषा अलाइनमेंट बदलण्याची प्रक्रिया तात्काळ थांबविण्यात यावी. या सर्व गोष्टींकडे नाशिक मनपा आणि प्राधान्याने लक्ष पुरवावे अशी येथील स्थानिक रहिवासी यांची मागणी असून या मागणीची गांभीर्याने दखल न घेतल्यास मोठ्या स्वरूपात जन आंदोलन उभारून स्वतःच्या फायद्यासाठी ही जाहिरात काढणाऱ्या येथील लोकप्रतिनिधी आणि मनपाच्या अधिकाऱ्यांची नावे देखील आम्ही प्रसिद्ध करू. यासाठी न्यायालयात देखील नागरिकांच्या वतीने दाद मागण्यात येईल. यावेळेस गंगापूर रोड येथील नागरिकांच्या वतीने विलास रामदास शिंदे, सुधाकर भाऊ बडगुजर यांच्यासह विश्वास मोरे, विद्या परदेशी, वैशाली थोरात, सरोद लोखंडे, चारुशिला कुलकर्णी, गजानन गायकवाड, राहुल उन्हाडे, सागर भालेराव, विनाश कडलक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 8 आणि नव्याने प्रभाग क्रमांक 11 गंगापूर रोडवरील अनेक समस्यांचं निवेदन घेऊन आज या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे. आणि गंगापूर रोड कृती समितीच्या वतीने ज्या नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी पेपरला एक नोटीस आली आणि गंगापूर रोडच्या अलाइनमेंट बदलाच्या बाबतीमध्ये ती नोटीस होती, त्याच्यासाठी हरकत घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. ती गंगापूर रोड अलाइनमेंट बदलण्यापेक्षा नाशिक महानगरपालिकेच्या गंगापूर रस्त्यावरती ट्रॅफिकला आपण कसं डायव्हर्शन करू तशा काही आम्ही सूचनासुद्धा माननीय आयुक्त साहेबांच्या केलेल्या आहे आणि त्यांना त्या पटल्या पण आहे. आणि जर काही छोट्या छोट्या गोष्टी आणि रस्त्यावरती होणारी जी काही ट्रॅफिक आहे ती ट्रॅफिक कशी डायव्हर्ट होईल, अनावश्यक पार्किंगचा प्रश्न आहे तो पार्किंगचा प्रश्न कसा सुटेल, रस्त्यामध्ये असलेल्या झाडांचा प्रश्न आहे तो कसा मार्गी लावायचा या संबंधी सगळ्या चर्चा केलेल्या आहे. यासाठी खास करून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर या ठिकाणी त्यांना आम्ही बोलून घेतलं. आणि जो काही मिसिंग लिंकचा जो काही रस्त्याची जो बदल काही घडून आणण्याचा प्रयत्न काही लोक करत आहे त्याला आमचा विरोध आहे हे दर्शवण्यासाठी आम्ही लेखी निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे.